Very good morning, students. Today we will study next point, that is reissue of forfeited shares. We have already studied the forfeiture of shares. Company can forfeit shares of the shareholder for non-payment of allotment money or call money. These forfeited shares can be reissued. Directors have the authority to reissue the forfeited shares as they think fit. It means they can reissue the forfeited shares at par, at premium, or at discount. However, if the shares are reissued at discount, the amount of discount cannot exceed the amount previously received on these shares, that is, previously forfeited amount. डायरेक्टर्सना शेअर्स पार, प्रीमियम किंवा डिस्काउंटला इश्यू करता येतात, पण शेअर्स रिइश्यू करताना जो डिस्काउंट दिला जातो, जर डिस्काउंटला शेअर्स रिइश्यू केले तर तो डिस्काउंट फॉरफिट केलेल्या अमाऊंटपेक्षा जास्त असू शकत नाही, असं या पॉईंटचं मिनिंग आहे. रिइश्यू याचा अर्थ सेलिंग द शेअर्स टू द न्यू कस्टमर्स, सेलिंग द फॉरफिटेड शेअर्स टू द न्यू कस्टमर्स. ओके. Now, as the directors have all the liberty to issue the forfeited shares at par, at premium, or at discount, entries for reissue of shares are given here. See the entries. If forfeited shares reissued at par, the entry will be bank account debit to share capital account, and the amount will be amount received on reissue. If the forfeited shares reissued at discount, then the entry will be bank account debit. Bank account debitच्या समोर amount received from the new customer असेल. हे शेअर्स ॲट डिस्काउंट रिइश्यू केलेले असणार आहेत, म्हणजे कमी किमतीला रिइश्यू केलेले असणार आहेत. त्यामुळे 10 रुपयाचा शेअर 8 रुपयाला जर रिइश्यू केला असेल तर 8 रुपये मिळणार आहेत न्यू कस्टमरकडून. सो बँक अकाउंट विल बी डेबिटेड बाय दॅट अमाऊंट, अँड द डिस्काउंट गिवन, दॅट इज ₹2, विल बी डेबिटेड टू फॉरफिटेड शेअर्स अकाउंट. म्हणजे फॉरफिचर करताना फॉरफिटेड शेअर्स अकाउंट आपण क्रेडिट केलेला असतो. त्या फॉरफिटेड शेअर्स अकाउंटला, म्हणजे शेअर्स फॉरफिचर अकाउंटला काहीतरी अमाऊंट असते, त्यातून हे ₹2 पर शेअर घेतले जातील आणि फॉरफिटेड शेअर्स अकाउंट डेबिट केला जाईल त्या डिस्काउंट अलाउडनी टू शेअर कॅपिटल अकाउंट, अशी एंट्री असेल. याचा अर्थ 10 रुपयाचा शेअर जर 8 रुपयाला विकला असेल तर ₹2 डिस्काउंट दिलेला असणार आहे. बँक अकाउंट डेबिटच्या समोर 8 रुपये इंटू जे रिइश्यू केलेले असतील शेअर्स, ती अमाऊंट असेल. फॉरफिटेड शेअर्स अकाउंटच्या समोर शेअर्स इंटू ₹2 डिस्काउंटचे, जे फॉरफिटेड शेअर्स अकाउंटमधून मला क्रेडिट केलेले होते ते या ठिकाणी घेतले जातील डेबिट करण्यासाठी. म्हणजे फॉरफिटेड शेअर्स अकाउंटमधले पैसे इकडे वापरले जातील टू शेअर कॅपिटल अकाउंट. टोटल अमाऊंट विल बी क्रेडिटेड टू कॅपिटल अकाउंट, असं याचा अर्थ आहे. इफ शेअर्स आर रिइश्यूड ॲट प्रीमियम, बँक अकाउंट डेबिट. ॲट प्रीमियम शेअर्स इश्यू केलेले आहेत, म्हणजे मोर दॅन रिइश्यू प्राईस इज मोर दॅन द पेड अप व्हॅल्यू. सो बँक अकाउंट डेबिटच्या समोर रिइश्यूड अमाऊंट असेल, रिइश्यूची अमाऊंट इंटू शेअर्स. टू शेअर कॅपिटल अकाउंट पेड अप व्हॅल्यू. टू सिक्युरिटी प्रीमियम रिझर्व अकाउंटच्या समोर प्रीमियम जो असेल तो क्रेडिट केला जाईल. ओके. नाव द फॉलोइंग पॉइंट शुड बी केप्ट इन माइंड व्हाईल रिइश्यू ऑफ शेअर्स. दिस इज द फर्स्ट पॉइंट. सी द फर्स्ट पॉइंट. We have to keep in mind first point, that is maximum permissible discount at the time of reissue. I have told you that the discount amount, if the shares are reissued at discount, the amount of discount should not exceed the amount received on these shares, that is forfeited amount. The maximum permissible discount at the time of reissue of forfeited shares is amount credited to the forfeited shares account. फॉरफिचरच्या एंट्रीमध्ये फॉरफिटेड शेअर्स अकाउंटला आपण जी अमाऊंट क्रेडिट करतो ऑलरेडी पेड बाय द शेअर होल्डर, त्याच्यापेक्षा जास्त डिस्काउंट हा द्यायची परमिशन नाही आहे. ओके. सी द एक्झाम्पल.
Suppose a share of ₹10 issued at par. This is the face value of share. It is issued at par and ₹3 has been received. 10 रुपयांपैकी ओरिजिनली फक्त 3 रुपये मिळालेले आहेत, म्हणजेच बाकीचे ॲप्लिकेशन मनी ₹3 मिळालेले असणार आहे. बाकीचे अलॉटमेंट, फर्स्ट कॉल वगैरे त्या शेअर होल्डरनी भरलेले नाही आहेत. सो द शेअर्स आर फॉरफिटेड. हा शेअर फॉरफिट करण्यात आला आहे. इन सच केस द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ डिस्काउंट ऑन रिइश्यू विल बी ₹3 only because the already paid amount by the shareholder is ₹3, which will be credited to forfeiture shares account at the time of forfeiture. So ₹3 discount we can give to that new customer. Okay, so एंट्री काय असेल बघा, ₹10 शेअरचे आहेत. मिनिमम अमाऊंट टू बी रिसिव्ड ऑन रिइश्यू ऑफ सच शेअर शुड बी 7, कारण आपण ₹3 डिस्काउंट देऊ शकतो. सो न्यू कस्टमरला आपण ₹7 ना तो शेअर सेल करणार आहोत, रिइश्यू करणार आहोत. सो बँक अकाउंट डेबिटेड बाय ₹7. ₹3 डिस्काउंट इज गिवन, which is maximum possible discount the company can give. So forfeited shares account will be debited by ₹3 to share capital account. Share capital account will be credited by the total amount. ₹7 received from the new customer, ₹3 taken from the share forfeiture account, means forfeited shares account, and total amount 10 will be transferred to share capital account. Understood? Now the second point we have to keep in mind is transfer of the remaining balance from forfeited shares account. Here the directors may reissue all the forfeited shares or they may reissue some part or some shares from forfeited shares. It is up to the directors, means company. म्हणजे जे शेअर्स फॉरफिट केलेले असतील, समजा 500 शेअर्स फॉरफिट केलेले असतील तर कंपनी 500 सगळे रिइश्यू करेल किंवा 500 पैकी 300 रिइश्यू करेल. अशा 2 कंडिशन्स याच्यामध्ये येतात. सी द फर्स्ट कंडिशन, व्हेन ऑल द फॉरफिटेड शेअर्स आर रिइश्यू. सगळे शेअर्स फॉरफिट करण्यात आलेले आहेत, जे ते सगळे रिइश्यू करण्यात आलेले आहेत. सो द क्रेडिट बॅलन्स लेफ्ट ऑन द फॉरफिटेड शेअर्स अकाउंट इज अ कॅपिटल गेन टू द कंपनी अँड सो इट शुड बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. आपण जो कॅपिटल गेन होतो तो कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला ट्रान्सफर करतो. 500 शेअर्स फॉरफिट केले असतील तर त्या फॉरफिटेड शेअर्सवरचे शेअर होल्डरनी भरलेले, ऑलरेडी जे भरलेले होते पैसे ते कंपनी जप्त करते, म्हणजेच फॉरफिट करते. त्यामुळे फॉरफिचरच्या एंट्रीमध्ये फॉरफिटेड शेअर्स अकाउंट क्रेडिट केलेला असतो त्या अमाऊंटनी. ओके, आणि हे सगळेच्या सगळे जर रिइश्यू केलेले असतील तर फॉरफिटेड शेअर्स अकाउंटला जे पैसे उरलेले असतील तो कॅपिटल गेन असेल, कारण ते मिळालेले आहेत पण आता त्याच्यावर काही क्लेम नसणार आहे जुन्या शेअर होल्डरचा. सो इट विल बी कॅपिटल गेन अँड इट विल बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. सो एंट्री विल बी फॉरफिटेड शेअर्स अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. ओके, जर फॉरफिट केलेले शेअर्स, इफ फॉरफिटेड शेअर्स आर रिइश्यूड ॲट पार ऑर प्रीमियम, the entire amount forfeited on these shares will be capital gain and transferred to capital reserve account. याचं कारण ज्या वेळेला शेअर्स ॲट पार इश्यू केले जातात त्यावेळेला सगळे पैसे नवीन कस्टमर भरणारे ज्याला रिइश्यू केलेत शेअर्स तो. त्यामुळे फॉरफिटेड शेअर्स अकाउंटमधले पैसे आपल्याला काहीच वापरावे लागणार नाही आहेत, बिकॉज नो डिस्काउंट इज गिवन. सो सगळीचं सगळी अमाऊंट आधीच्या शेअर होल्डरकडनं जप्त केलेली हा कॅपिटल गेन असेल कंपनीचा, कळतं आहे, आणि त्यामुळे ती अमाऊंट ट्रान्सफर करावी लागेल कॅपिटल रिझर्वला. किंवा ॲट प्रीमियम जरी शेअर्स इश्यू केलेले असतील तर ते पेडअप व्हॅल्यूपेक्षा जास्त किमतीला इश्यू केलेले असणार आहेत आणि त्यामुळेही आपल्याला फॉरफिचरच्या एंट्रीमध्ये जे पैसे ऑलरेडी जप्त केलेले आहेत जुन्या शेअर होल्डरकडून त्यातले काहीच पैसे या एंट्रीमध्ये ॲडजस्ट करावे लागणार नाही आहेत. सो सगळी अमाऊंट ही कॅपिटल गेन असेल अँड इट विल बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. बट सेकंड कंडिशन इज when all the forfeited shares are not reissued. ज्या वेळेला सगळे शेअर्स रिइश्यू केले जात नाहीत, काही पार्ट रिइश्यू केला जातो, त्यावेळेला इफ ऑल द फॉरफिटेड शेअर्स आर नॉट रिइश्यूड देन ओनली दॅट proportion of forfeited share account is transferred to capital reserve account which belongs to the reissued shares. बघा, जर 500 शेअर्स फॉरफिट केलेले असतील आणि
500 शेअर्सवरचा चे पैसे जप्त केलेले फॉरफिटेड शेअर्स अकाउंटला असणार आहेत. त्यापैकी 300 शेअर्सच जर रिइश्यू केले तर 300 शेअर्सच्या प्रोपोर्शनचे वाटणीचे पैसे जे फॉरफिटेड शेअर्स अकाउंटला असतील आणि ते सगळे गेन असतील तर ते कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला ट्रान्सफर केले जातील. कारण रिइश्यू केल्यामुळे कॅपिटल गेन होतो. शेअर्स रिइश्यू केल्यामुळे नवीन पैसे मिळतात नवीन कस्टमरकडनं आणि जुने जप्त केलेले पैसे तसेच असतात फॉरफिटेड शेअर्स अकाउंटला वेन शेअर्स आर इशूड ॲट पार ऑर प्रीमियम. तर त्या रिइश्यू केलेल्या शेअर्सच्या वाटणीचा जो कॅपिटल गेन झालेला आहे तोच फक्त कॅपिटल गेन असतो. उरलेल्या शेअर्सचं अजून काही डिसाईड केलेलं नसतं. त्यामुळे ते पैसे कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर होतात. ओके, लेट्स सी वन एक्झाम्पल. सी द एक्झाम्पल. In this example, all the forfeited shares were reissued. BD Limited forfeited 300 equity shares of rupees 10 each for non-payment of allotment money of rupees 3 per equity share and final call of rupees 4 per equity share. So, here the shareholder paid only application money, that is rupees 3. हे कसं कळलं मला? तर allotment money is 3, final call money is rupees 4, total is 7 and face value of equity shares is rupees 10. So 3 rupees will be application money. हा ॲप्लिकेशन मनी या शेअरहोल्डरनी भरलेला आहे पण त्याने अलॉटमेंट मनी रुपीज 3 पर शेअर अँड फायनल कॉल 4 पर शेअर असे भरलेले नाहीत. सो कंपनी फॉरफिटेड 300 इक्विटी शेअर्स ऑफ दॅट शेअरहोल्डर. अंडरस्टूड? दीज शेअर्स वर रिइश्यूड टू अमित फॉर रुपीज 10 पर शेअर. Here, these shares are reissued to the new customer Amit for rupees 10 per share. So, we have to give journal entries of forfeiture and reissue of shares. These shares are forfeited and these shares are reissued at par, that is for rupees 10 per share. So, see the journal entries passed in the books of BD Limited. First, we have to pass the entry of forfeiture. We have practiced the entries of forfeiture. Share capital account will be debited by number of shares into called up amount. All the 10 rupees were called up by the company. So 300 shares, that is forfeited shares, into rupees 10. 3000 will be debited to share capital account. To forfeited shares account, here the amount which is already paid by the shareholder, old shareholder, will be credited to forfeited shares account. So 300 shares into 3 application money, that is 900 will be credited to forfeited shares account. To share allotment account, share allotment account वरचे त्यांनी न भरलेले पैसे allotment money rupees 3 per share into 300, that is 900, and the amount not paid by the old shareholder on share final call is rupees 4 per share. So 300 into rupees 4, that is 1200 will be credited to share final call account. Okay, so the entry is share capital account debit 3000, to forfeited shares account 900, to share allotment account 900, to share final call account 1200, being 300 shares forfeited for non-payment of allotment and for final call money. Understood? Now they told us that the company reissued these shares to Amit, that is the new shareholder, for rupees 10 per share, that is the shares are issued at par. At par issue केलेलं असल्यामुळे there will not be any discount given and there will not be any security premium. So the entry will be simple: bank account debit to share capital account, 300 shares reissued for rupees 10 each, so 3000 will be the amount. Okay, now as no discount is given in this transaction to the new shareholder, कुठलीही अमाऊंट जर डिस्काउंट दिली असती तर ती आपल्याला फॉरफिटेड शेअर्स अकाउंटमध्ये जी क्रेडिट केली आहे पहिल्यांदा 900, मॅक्झिमम वी कॅन गिव्ह 900 रुपीज डिस्काउंट. दिस इज द रूल. या 900पैकी आपण अमाऊंट वापरली असती डिस्काउंट देण्यासाठी, बट हिअर द शेअर्स आर इशूड ॲट पार, सो नो डिस्काउंट इज गिव्हन हिअर. अंडरस्टूड? सो जे 900 रुपये फॉरफिटेड शेअर्स अकाउंटला क्रेडिट केलेत त्यातले काही पैसे डिस्काउंटसाठी वापरण्यात आलेले नाहीत. सो ऑल द अमाऊंट रिसिव्ड from the old shareholder, that is rupees 900, which is credited to forfeited shares account in the first entry, will be the capital gain of the company. So it will be transferred to capital reserve account. So the entry will be
forfeited shares account debit to capital reserve account. Okay. Now let's discuss the next problem. Here shares are reissued at discount. See the problem. RS Limited forfeited 200 shares of rupees 10 each for non-payment of final call of rupees 3 per share. It means the old shareholders already paid amount will be rupees 7 per share. तुम्हाला कळतं आहे, त्यांनी 200 शेअर्स फॉरफिट केलेत 10 रुपये किमतीचे फॉर नॉन पेमेंट ऑफ फायनल कॉल रुपीज 3. म्हणजे त्या शेअरहोल्डरनी फक्त फायनल कॉल 3 रुपये भरलेला नाही आहे, म्हणजेच त्यांनी आउट ऑफ रुपीज 10 he has paid rupees 7 already to the company, and at the time of final call he has not paid the amount of final call, so his shares were forfeited. Understood? The forfeited shares were reissued for rupees 8 per share. These shares were reissued for rupees 8 per share, so the difference between 10 and rupees 8, that is discount given per share, will be rupees 2. So pass necessary journal entries in the books of the company. Okay, now see the entries. Here we know the entry of forfeiture. Share capital account will be debited by rupees 2000 because 200 shares into called up amount, full amount is called up here rupees 10, so 2000 rupees will be debited to share capital account. To forfeited shares account, the old shareholder has paid rupees 7 per share already, so that amount will be forfeited. So forfeited shares account amount will be 1400, 200 shares into rupees 7. And to share final call account, that is arrears on final call, 200 into rupees 3, that is rupees 600, being 200 shares forfeited for non payment of final call money. Understood? बघा आता या एंट्रीमध्ये फॉरफिटेड शेअर्स अकाउंटला 1400 रुपये क्रेडिट केले गेलेले आहेत. हे पैसे आधीच्या शेअरहोल्डरकडून जप्त केलेले पैसे आहेत जे त्यांनी ऑलरेडी पेड केलेले आहेत त्याच्या 200 शेअर्सवरचे. ही जी अमाऊंट आहे 1400, द कंपनी कॅन गिव्ह डिस्काउंट वाईल रिइश्युइंग द शेअर्स अप टू रुपीज 1400 ओनली. त्याच्यापेक्षा जास्त त्यांना डिस्काउंट देता येत नाही. आता त्यांनी सांगितलं आहे कंपनीने शेअर्स रिइश्यू केलेत for rupees 8 per share. It means company gave discount of rupees 2 to the new shareholder. Understood? So they have received from the new shareholder on 200 shares at rupees 8 per share, कारण त्याला ते 8 रुपयाला विकलेत. त्यामुळे बँकेमध्ये नवीन शेअरहोल्डरकडनं जमा होतील 8 रुपये गुणिले 200 शेअर्स, दॅट इज 1600. सो बँक अकाउंट इज डेबिटेड बाय रुपीज 1600. Forfeited shares account will be debited by the given discount, that is 200 shares into 2 rupees per share discount, that is rupees 400. It means we have used rupees 400 for giving discount from 1400. जे जप्त केलेले पैसे होते त्यातले 400 रुपीज डिस्काउंट देण्यासाठी यूज केलेले आहेत. सो ते फॉरफिचर शेअर्स अकाउंटला डेबिट टाकलेले आहेत. वरच्या एंट्रीमध्ये फॉरफिचर शेअर्स अकाउंट क्रेडिट झाला होता, त्यातनं हे 400 रुपये डेबिट टाकलेत, म्हणजे आता फक्त 1000 रुपये उरलेत फॉरफिटेड शेअर्स अकाउंटमध्ये. ओके. टू शेअर कॅपिटल अकाउंट रुपीज 2000. बँकेत जमा झालेले 1600, फॉरफिटेड शेअर्स अकाउंटवरून घेतलेले 400, असे टोटल 2000 शेअर कॅपिटल अकाउंटला जमा केलेले आहेत कंपनीने रिइश्यूच्या एंट्रीमध्ये. समजतंय? आता फ्रॉम 1400 वी हॅव यूज्ड रुपीज 400 फॉर giving discount to the new shareholder, so remaining amount in forfeited shares account, that is rupees 1000, will be capital gain of the company, so it will be transferred to capital reserve account. So the entry will be forfeited shares account debit 1000 to capital reserve account 1000. Understood? इथे त्यांनी वर्किंग नोट पण करून दाखवलेली आहे बघा. इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. कॅपिटल रिझर्वला कोणती अमाऊंट ट्रान्सफर केली याची वर्किंग नोट पण त्यांनी इथे करून दाखवलेली आहे. नाव द नेक्स्ट प्रॉब्लेम. मोहन लिमिटेड फॉरफिटेड द फॉलोइंग इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 each issued at a premium of rupees 2 per share. Here originally these equity shares were issued at rupees 12, that is after adding 2 rupees premium in the face value rupees 10.
means equity shares of ₹10 were issued at ₹12 originally. ओके, हे शेअर्स त्यांनी फॉरफिट केलेले आहेत पुढीलप्रमाणे. पुढील शेअर्स फॉरफिट केलेत असं सांगितले फॉर नॉन पेमेंट ऑफ अलॉटमेंट मनी और फायनल कॉल मनी एट्सेट्रा. सी द फर्स्ट पॉईंट. 700 shares issued to Mr. X for non-payment of final call, second and final call of ₹3 per share. एक्सला दिलेले 700 शेअर्स, इश्यू केलेले 700 शेअर्स जे आहेत ते त्यांनी फॉरफिट केलेले आहेत, कारण एक्सनी फायनल कॉल ऑफ ₹3 पर शेअर भरलेला नाही. ओके, नाव त्यांनी 3 पर शेअर भरलेला नाही, म्हणजेच त्यांनी ₹7 एक्सक्लुडिंग प्रीमियम ₹7 पर शेअर भरलेले आहेत असा अर्थ होतो. तुमच्या लक्षात येतं आहे, ₹10चा ओरिजिनल शेअर आहे, तो ₹12ला इश्यू केलेला, टोटल ₹12. त्यातला एक्सक्लुडिंग प्रीमियम म्हणजे प्रीमियम काढून टाकला की ₹10 राहिले. या ₹10पैकी फायनल कॉल ₹3 वॉज नॉट पेड बाय मिस्टर एक्स, सो ही हॅज पेड ₹7 पर शेअर ऑलरेडी टू द कंपनी. दिस अमाऊंट विल बी फॉरफिटेड. अंडरस्टूड? कळतं आहे सगळ्यांना? नाव द नेक्स्ट पॉईंट इज 500 शेअर्स इश्यूड टू झेड. मिस्टर झेडला 500 शेअर इश्यू केलेले होते, ते फॉरफिट केलेले आहेत फॉर नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट कॉल ऑफ ₹2 पर शेअर अँड सेकंड अँड फायनल कॉल ऑफ ₹3 पर शेअर. इट मीन्स मिस्टर झेड हॅज पेड ऑलरेडी ₹5 पर शेअर एक्सक्लुडिंग प्रीमियम, बिकॉज ₹10चा शेअर धरायचा आहे, प्रीमियम सोडून अमाऊंट ₹10 ओरिजिनल प्राईस फेस व्हॅल्यू. त्यांनी फर्स्ट कॉल ₹2 भरला आहे, फायनल कॉल ₹3 भरला आहे, म्हणजे ही हॅज पेड ₹5. ही हॅज नॉट पेड ₹5. इट मीन्स ही हॅज पेड ₹5 ऑन ॲप्लिकेशन मनी. अंडरस्टूड? त्यामुळे त्यांनी भरलेले पैसे 500 शेअर्स इंटू ₹5 एवढे त्याचे फॉरफिट होतील, आणि पहिल्या एक्स शेअर होल्डरचे ₹700 इंटू ₹7 ऑलरेडी पेड बाय हिम हे फॉरफिट होतील. समजतंय? Now they told us that these forfeited shares means 700 plus 500, that is total 1400, means all the forfeited shares were reissued to Mr. Y for ₹11 per share fully paid. Okay, the face value of share is ₹10 and they are reissued to Mr. Y for ₹11, means here these shares are reissued at premium. Understood? So pass the entries to record the forfeiture and reissue of shares. We have to pass the entry in the books of Mohan Limited. So see the entries. First we have to pass the entry of forfeiture. Share capital account debit. All the shares were forfeited, that is 1200 shares forfeited into called up amount is ₹10. All amount is called up. कुठलाही कॉल करायचा राहिलेला नाही आहे, सगळे कॉल्स केलेले आहेत, म्हणजे ₹10 कॉल करून झालेले आहेत. सो शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 1200 इंटू 10 दॅट इज 12,000. टू फॉरफिटेड शेअर्स अकाउंट. मी तुम्हाला मगाशीच प्रॉब्लेम डिस्कस करताना सांगितलं आहे की पहिला जो शेअर होल्डर आहे त्याच्याकडून किती पैसे जप्त केले जातील, तर त्याचे 700 शेअर्स आणि त्याची पेडअप अमाऊंट 7, सो 4900. अँड दुसरा शेअर होल्डर आहे, त्याचे 500 शेअर्सवरचे त्यांनी ₹5 भरलेले आहेत. हे भरलेले पैसे म्हणजे 2500. 4900 प्लस 2500 इज इक्वल टू 7400. दिस अमाऊंट विल बी फॉरफिटेड. सो शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 12,000. टू फॉरफिटेड शेअर्स अकाउंट 7400. टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 500 शेअर्स असलेल्या शेअर होल्डरनी फर्स्ट कॉल भरलेला नाही आहे, त्याचे ॲरियर्स 500 इंटू ₹2 ऑन फर्स्ट कॉल दॅट इज ₹1000. अँड टू शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट, त्या दोघांनीही म्हणजे 700 शेअर्स घेतलेल्या शेअर होल्डरनी जुन्या आणि 500 शेअर्स घेतलेल्या शेअर होल्डरनी टोटल 1200 शेअर्सवरचा फायनल कॉल ₹3 प्रमाणे ॲरियर्समध्ये आहे, जो आलेला नाही कंपनीकडे, दॅट इज ₹3600. सो द एंट्री विल बी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 12,000. To forfeited shares account 7400. To share first call account 1000. To share second and final call account 3600. Okay, being 700 shares of X forfeited for non-payment of second and final call, and 500 shares of Z for non-payment of first call. Understood?
फर्स्ट सेकंड अँड फायनल कॉल. अशा पद्धतीने ही फॉरफिचरची एंट्री केलेली आहे. या फॉरफिचरच्या एंट्रीमुळे हे जुने शेअर होल्डर्स दॅट इज एक्स अँड वाय यांचे 7,400 एवढे पैसे जप्त झालेले आहेत which are already paid by them on their shares. Understood? Now they told us that these shares were reissued. All the forfeited shares were reissued to Y at rupees 11 per share fully paid. So these shares are issued at premium. So the entry will be bank account debit 1,200 shares reissued for rupees 11. So बँकेमध्ये 1,200 into 11 असे 13,200 रुपये बँकेत जमा होतील. सो बँक अकाउंट विल बी डेबिटेड बाय 13,200 टू शेअर कॅपिटल अकाउंट. यातली शेअर कॅपिटलची अमाऊंट आहे 1,200 into 10 मीन्स फेस व्हॅल्यू that is 12,000. To security premium reserve account it will be premium of ₹1 per share into 1,200 shares, that is 1,200. So the entry is bank account debit 13,200 to share capital account 12,000 to security premium reserve account 1,200. Being 1,200 forfeited shares were reissued to Mr. Y for ₹11 per share means at premium. Okay. Now as reissued shares were reissued at premium, there will not be any discount given to the new shareholder. So the amount in forfeited shares account म्हणजे जप्त केलेली amount 7,400 is unused. So all amount is capital gain of the company. So it will be transferred to capital reserve account. So the entry is forfeited shares account debit 7,400 to capital reserve account 7,400. As the shares are reissued at premium, the entire amount of forfeited shares account is transferred to capital reserve account. Understood? In this way, we have to pass the journal entries in these types of problems. आय होप की तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल जे काही शिकवलं आहे ते. व्यवस्थित त्या एंट्रीजचा स्टडी करा आणि नोटबुक्समध्ये सॉल्व करा. आणि इफ देर इज एनी डाऊट यू कॅन आस्क. दॅट्स ऑल फॉर टुडे.